एकदा हे सुखदेव ऋषी 84 लाख योनींना भोगत होते. गाढवाच्या योनीत भटकले, जन्मले होते आणि आंधळे झाले. कुंभाराने त्याला सोडून दिले. जंगलात जात होता, एका पायवाटेवरून अडकळ लावत. पुढे जाऊन एक नाला होता, थोडासा 2.5-3-4 फुटाचा. लोक त्याच्यावरून उडी मारून जात असत आणि त्यावर पाय ठेवत असत पुढे मागे. असा कोणी एखाद दुसरा जात असे त्या रस्त्याने तर सुखदेव म्हणजे त्या गाढव आंधळ्याला तो दिसला नाही नाला आणि या नाल्यात फसला. पुढे तोंड टेकलं आणि मागे पाठ लागली. आता कोणी एखाद दुसरी व्यक्ती त्या रस्त्यावरून जात होती, दिवसातून 2-3 दिवसांनी एखादा. तो पण काढू नाही शकला त्याला. त्याच्या कमरेवर पाय ठेवायचा माणूस आणि पूल बनवला, पार होऊ लागले त्याच्यावरून. तर त्याला ही घटना आठवली आणि 10-15 दिवस, आठवडा 10 दिवस तो भुकेला तहानलेला तिथे मेला. ती त्याच्यासमोर ती गोल गोल फिरू लागली ती घटना. तेव्हा राजा जनकाकडे जाऊन दीक्षा घेतली. ही मोठी गोष्ट आहे, परत कधी सांगू. तर इथे परमात्मा सांगतात, भाई घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो। सुखदेव ने दुख के डर से गर्भ में माया त्यागी हो, गर्भ में माया त्यागी हो। आता इथे तर हे सांगू इच्छितात की तुम्ही त्या छोट्या मोठ्या सुखालाच मानत आहात आणि त्या महापुरुषाला तर गर्भातच माहीत पडलं होतं की भयंकर दुःख येतील माझ्यावर, आणि त्याने घर पण सोडलं. परमात्म्यासाठी भटकत पण होता. मग तो अहंकार उत्पन्न झाला त्याच्यात आणि काही नव्हतंच बनायचं. जे पण थोडेफार त्याला प्राप्त व्हायचे होते, राजा जनकाकडून उपदेश घेऊन विष्णूजींपर्यंतची भक्ती केली याने. आता काय सांगतात परमात्मा की या साधनांनी आणि याच्या ज्ञानाने तुम्हाला माहीतही झालं तर समाधान कंप्लीट न होण्याने परत दुःख जसेच्या तसे. आणि जी आम्ही साधना सांगणार आहोत तिच्या करण्याने हा रोग जाईल, कायमस्वरूपी सुख होईल. सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद परणी तू पेंडा पंथ पकरवो. काय सांगू इच्छितात भगवान की सुखदेव ऋषींनी 84 भोगले, 84 लाख योनीत कष्ट घेतले अशा महापुरुषाने. और बना पुजावे खरवो, खर म्हणजे गाढव, पजावा म्हणजे कुंभाराच्या त्या सिस्टीमवर. और तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकरवो. की आता तुझी काय पत आहे जेव्हा ऋषी मातीमोल झालेत या साधना केल्यामुळे. आता आम्ही जो पेंडा मार्ग पंथ, जो वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग तुला सांगत आहोत त्याला ग्रहण कर, याने लाभ होईल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.